नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महामुंबई। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर निशाणा साधला, त्याच वेळेला सकाळपासूनच ईडीनं मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापेमारी केली। अंडरवर्ल्डचा डॉन आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या निकटवर्तीयांवर ही छापेमारी करण्यात आली। मुंबईतल्या नागपाडा परिसरात डिमटीकर मार्गावर दाऊदची बहीण हसीना पारकर हिचं घर आहे। या इमारतीमध्ये सकाळी 8 वाजताच ईडीनं छापा घातला। दरम्यान हसीना यांचा फ्लॅट बंद होता, मात्र या इमारतीत राहणाऱ्या लोकांची ईडीनं कसून चौकशी केल्याचं कळतं। डी कंपनीच्या संदर्भात एकूण 10 ठिकाणी छापे मारण्यात आल्याचं सुद्धा समोर आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या छापेमारीवर काय प्रतिक्रिया दिली पाहूया। पार्लमेंटमध्येही या विषयाबद्दल बोललेले आहे। हे दुर्दैवी आहे की हे केंद्र सरकार हे सातत्याने, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये आईस म्हणतो, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, हे मी पार्लमेंटमध्येही बोललेले, या आईसचा सातत्याने गैरवापर, कोणी विरोधात बोललं की पाठव नोटीस, आणि हे सगळ्या बरोबर विरोधी पक्षातच कशा या नोटिसेस येतात ह्याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आणि गंमत एका गोष्टीची आहे की तुम्ही विरोधात असला की तुम्हाला हे आईसच्या नोटिसेस येतात, तुम्ही भाजपमध्ये गेला की त्या नोटीस कशा विरघळतात देवालाच ठाऊक, किंवा जातात कुठे माहिती नाही, किंवा कुठल्या श्रेडरमध्ये जातात, हा एक महत्वाचा प्रश्न आणि विचार करण्यासारखा आहे। त्याच्यामुळे जो कोणी विरोधात आहे त्याला या 3 आईसच्या नोटिसेस येत राहतात। हे फक्त दडपशाही आहे, लोकांना भीती दाखवायचा प्रयत्न सातत्याने केंद्र सरकार करते। केंद्रीय यंत्रणांचा वापर कशा पद्धतीनं होतो तर तो विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केला जातो, हे लपून राहिलं नसल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे। नवीन राहिलेलं नाही। केंद्रीय यंत्रणांचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीनं लढाई करायची याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे असं मला वाटत नाही आता। आणि म्हणजे फक्त एक पक्ष सोडून बाकीच्या सगळ्या पक्षाच्या किंवा बाकीच्या इतर सगळ्या लोकांच्यावर त्या ठिकाणी रेड्स करणं किंवा त्यांना त्रास देणं हे कितपत उचित आहे याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। तिकडे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधलाय। अज्ञात व्यक्तीकडून राऊत यांनी पैसे घेतले। राऊत यांनी 25 लाखांची मदत घेतली। रॉयल मराठा एंटरटेनमेंट या नावानं ही त्यांना मदत केल्याचंही म्हटलंय। मोहित कंबोज यांनी एक नवीन ट्विट केलंय आणि या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत। मोहित कंबोज यांनी काय आरोप केलेत आपण पाहूया। त्यांनी ट्विट करताना असं म्हटलंय, अज्ञात माणसाकडून संजय राऊत यांनी 25 लाखांची मदत घेतली। रॉयल मराठा एंटरटेनमेंटच्या नावानं हे पैसे 2014 मध्ये घेतले। संजय राऊत यांना मी पूर्णपणे बेइज्जत करणार असं आव्हान मोहित भारती यांनी दिलंय। राऊत यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार असा दावाही त्यांनी केलाय। दरम्यान आपल्या आक्रमक अशा पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे थेट वर्षा या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले। ईडी आणि भाजपवर त्यांनी गंभीर आरोप केले। यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। 2 तासांपेक्षा जास्त काळ या दोघांमध्ये बैठक सुरू होती। 2 दिवसात याचं फलित काय ते दिसेल असं जाता जाता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। चर्चेचं फलित 2 दिवसांनी कळेल। पण भाजप नेत्यांच्या पण प्रतिक्रिया येत आहेत सर, ज्या प्रकारे मोहित कंबोजने म्हटलेलं आहे की हे पण मुख्यमंत्र्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबतीत राऊत सर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला। राज्य सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला। एखाद्या जाहीर सभेच्या थाटातच ही पत्रकार परिषद झाली।
संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेची सोमवारपासूनच तुफान चर्चा रंगली होती. अपेक्षेप्रमाणे मुंबईसह राज्यभरातल्या नागरिकांचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलं होतं. दुपारी 2 वाजल्यापासूनच शिवसेना भवनाच्या परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी जमायला सुरुवात झाली. दुसरीकडे सर्वांच्या नजरा सामना कार्यालयाकडे खिळून होत्या. 3:20 संजय राऊत हे सामनाच्या कार्यालयातून बाहेर पडले, तर इकडे शिवसैनिकांच्या उत्साहाला सुद्धा उधाण आलं. संजय राऊत शिवसेना भवनाला पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांना अभिवादन केल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमधून हल्लाबोल सुरू केला. तर महाविकास आघाडी सरकारमधील रुसवे फुगवे बाजूला सारत सगळे एकत्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळी संजय राऊतांनी केला. माननीय शरद पवार साहेबांचाही फोन होता. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक प्रमुख नेत्यांचा मला आत्ता एक 5-10 मिनिटांपूर्वी फोन होते. सकाळपासून त्यांचे फोन सुरू आहेत आणि सगळ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला एवढंच सांगितलं, आप आगे बढो, पुढे वा, ही लढाईची सुरुवात तुम्ही करा. राज्य सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणा दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप यावेळी राऊतांनी केला. तुम्हाला टाईट करू अशा भाषेत धमकी दिली जात असल्याचं राऊतांनी सांगितलं. मात्र हे सरकार पडणार नाही असं सुद्धा राऊतांनी ठणकावलं. भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत रोज तारखा का देत आहेत? या महाराष्ट्रामध्ये 170चं बहुमत असताना 170चं बहुमत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक 2 दिवसांनी एक तारीख देतात. आता 10 मार्च नंतर आता अमुक, हे तुम्ही कोणाच्या भरोशावर ह्या तारखा देताय? केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. लोकशाहीवर बोलणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याविषयी फोन केल्याचं सुद्धा राऊतांनी सांगितलं. जिस दिन मेरे रिलेटिव्स के ऊपर, मेरे दोस्तों के ऊपर रेड्स हो रही थी और इनोसेंट लोगों को पकड़कर लेके जा रहे थे, उस रात को मैंने अमित शाह जी को फ़ोन किया था. उस रात को मैंने अमित शाह जी को फ़ोन किया था. मैंने कहा कि अमित शाह जी, मैं आपका बहुत रिस्पेक्ट करता हूँ, आप बड़े नेता है, आप देश के गृह मंत्री हैं, लेकिन ये जो चल रहा है ये ठीक नहीं है. अगर आपकी मुझसे दुश्मनी है तो आप मुझे अरेस्ट करिए, मैं तैयार हूँ, आप मुझे टॉर्चर कीजिए, लेकिन आप मेरे नज़दीकी, मेरे दोस्त, मेरे रिलेटिव्स, मेरे बच्चे, आप उनको क्यों टॉर्चर कर रहे हो आपकी एजेंसी? मैंने कहा उनको. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी संजय राऊतांची बाजू उचलून धरत त्यांना पाठिंबाही दिला. महाविकास आघाडीची भूमिका एकदम स्पष्ट होती की राज्याच्या जनतेला एकदा या धोक्यातून बाहेर आणणं आणि हिमतीनं त्याला पुढे नेणं हे पहिलं दायित्व होतं. आणि आता खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे. भाजपने जे काही पाप करायचं होतं, खोटे आरोप लावायचे होते, ते लावलेत. आता खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे. संजय राऊतांनी दिलेले आरोप, केलेले आरोप जे आहेत, त्या आरोपाचं तातडीनं चौकशी व्हावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पत्रकार परिषदेच्या शेवटच्या टप्प्यात संजय राऊतांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकींवर सुद्धा भाष्य केलंय. ये महाराष्ट्र है, ये छत्रपति शिवाजी का महाराष्ट्र है. मैं इतना ही कहूँगा, आप करिए कुछ भी, हम झुकेंगे नहीं, हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नहीं, लेकिन आपको झुकाएंगे हम. किसी भी हालत में महाराष्ट्र में ठाकरे सरकार रहेगी और 2024 में भी देश में परिवर्तन होगा. तबे डराने वाले, धमकाने वाले कहाँ होंगे, इतना मैं कहूँगा. संजय राऊतांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर थेट निशाणा साधला. बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपवर इतक्या जोरकसपणे राष्ट्रीय पातळीवरही पलटवार झालेला नाही. त्यामुळे आता सुरू झालेली ही राजकीय लढाई आता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली आहे आणि ही लढाई अजून भीषण होणार असल्याचं स्पष्ट आहे.
स्वाती लोखंडे आणि विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इकडे संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळेला त्यांनी मोहित भारतीय हे देवेंद्र फडणवीस यांचे ब्ल्यू आईड बॉय असल्याचं म्हटलं. हा माणूस फडणवीस यांना घेऊन बुडणार असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या याच आरोपांना मोहित भारतीय यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत यांना माझी जी काही चौकशी करायची आहे ती त्यांनी करावी. सर्व चौकशांना मी रोखठोक उत्तर देईन असंही त्यांनी नमूद केलं. देवेंद्र फडणवीस जी का और एक फ्रंटमैन है जिसका नाम मोहित कंबोज. फडणवीस साहब का आजकल वो बहुत ब्लू आइड बॉय है, ऐसा मुझे कहा, मैं तो पहचानता नहीं. वो फडणवीस साहब को डुबाने वाला है. ये जो मैं देख रहा हूँ मैं थोड़ा सा बाकी है. ये जो पत्राचाल वाला इशू निकाला है ना, ये पत्राचाल की जमीन खरीदने वाला है मोहित कंबोज है. सबसे बड़ा घोटाला, और उसमें भी पीएमसी बैंक का पैसा लगा है. पीएमसी बैंक को डुबाने वाला, वहाँ का करप्शन का पैसा ये पत्राचाल में लगा है. और मोहित कंबोज का वहाँ एक द लग्जर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट बन रहा है पत्राचाल पे, और हम पे उंगली दिखा रहे हैं. मेरे अनेक कंपनियों के नाम गिनाए और उन्होंने बोला इसमें पैसे कहाँ से आते हैं. मैं आपको चैलेंज देता हूँ, आपको पूरा खुला आह्वान देता हूँ, जो जांच करानी है आप जांच करा लीजिए. मैं आपके हर जांच का जवाब दूंगा. ये रहा संजय राउत जी ने जो मुझ पे एलिगेशन लगाए उसका जवाब. दरम्यान ठाकरे सरकारनं माझी आणि माझ्या कुटुंबियांची चौकशी करावी असं प्रतिआव्हान दिलंय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी. याआधीसुद्धा राऊत यांनी माझ्या पत्नीवर अशाच प्रकारचे आरोप केले होते. आता तेच आरोप माझ्या मुलावर केले जात आहेत असंही त्यांनी नमूद केलं. बुधवारी सकाळी 9:30 वाजता किरीट सोमय्या दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर किरीट सोमय्या त्याला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना चांदीवाला आयोगानं नोटीस बजावली. येत्या 17 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना चांदीवाला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात आरोप केला होता. यानंतर मलिक यांना चांदीवाला आयोगानं ही नोटीस बजावली. दरम्यान नवाब मलिक यांनी कार्मायकल रोडवर जो काही प्रकार झाला होता त्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसंच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे हेच त्याचे मास्टरमाइंड असल्याचं वक्तव्य केलं होतं. याबद्दल आयोगानं मलिक यांना नोटीस बजावली असून आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मराठी हृदय सम्राट याशिवाय अन्य कोणतीही उपाधी मला लावू नका असं स्पष्टपणे म्हटलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी. राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना अशा प्रकारचे जणू आदेशच दिलेत. एवढंच नाही तर त्यांनी असं म्हटलंय की मी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन झालं पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना हे स्पष्टपणे म्हटलंय. मराठी हृदय सम्राट शिवाय अन्य कोणतीही उपाधी लावू नये. परवा घाटकोपरला मनसेच्या एका शाखेच्या उद्घाटन प्रसंगी घाटकोपर परिसरात राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. त्यात हिंदू हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे असं लिहिण्यात आलं होतं आणि याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बिगुल वाजला. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये मुंबईत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. 11 मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सभागृहात मांडला जाईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांना याबद्दल माहिती दिली. अनिल परब हे संसदीय कामकाज मंत्री सुद्धा आहेत. अर्थसंकल्पावरच्या ज्या मागण्या असतील त्यासाठी 5 दिवसांची चर्चा ठेवण्याचं मान्य करण्यात आल्याचं सुद्धा अनिल परब यांनी आवर्जून सांगितलं. अधिवेशन पुन्हा मुंबईत घ्यायचा निर्णय या सरकारने केलाय. विशेषतः आम्हाला याची कल्पना आली होती कारण मागचं अधिवेशन झाल्यानंतर कालपर्यंत
एक नवा पैसा देखील नागपूरला अधिवेशनाकरता दिला नाही, एक टेंडर देखील बोलवलं नाही, सफाईचं काम देखील त्या ठिकाणी केलं नाही. म्हणजे पहिल्या दिवशीपासूनच केवळ दाखवण्यापुरतं नागपूरला अधिवेशन आम्ही घेणार आहोत आणि अधिवेशन घ्यायचंच नाही हे ठरलेलं होतं. यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय महामुंबई. बातमी बदलापुरातून आहे. बदलापूर जवळच्या गोरेगाव भागात बिबट्याच्या बछड्याच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकचा जार अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. गेल्या 2 दिवसांपासून बिबट्या अशा पद्धतीनं अडकल्याचं कळतं. गेल्या 36 तासांपासून वनविभागानं शोध मोहीम राबवली. बिबट्याचा हा बछडा साधारण 1 वर्षाचा आहे असा अंदाज आहे. गोरेगाव भागात 2 दिवसांपूर्वी रात्री पाणी पिण्यासाठी हा बछडा इथे आला होता. मात्र यावेळेला एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकलं. त्यामुळे हा कॅन घेऊन हे पिल्लू सध्या जिकडे तिकडे शोधाशोध करतंय, या आपली मान सोडवण्याचा प्रयत्न करतंय असं कळतं. अपेक्षा आहे की वनविभाग त्याला लवकरच पकडेल आणि त्याची या सगळ्यातून सुटका करेल. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.